लांडी आणि भिमटी गोळा केलीत वाटतं अशी जातीवादक कमेंट एका साताऱ्यातील वकिलानं केली। हा वकील नितीन गायकवाड याच धाडस तर बघा, त्यानं चक्क ही कमेंट महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांच्या पोस्टवर केली आहे। नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। काल सातारा शहरामध्ये काँग्रेस भवनच्या बाहेर छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी निघालेल्या एक छोटासा व्हिडिओ आम्ही माझ्या पर्सनल FB वरती, फेसबुक वरती पोस्ट केलेला होता आणि त्या पोस्टला एका माथेफिरू वकिलाने, जो अतिशय जातीवादी अशा मनामध्ये द्वेष ठेवणारा एका नालायक माणसानं त्याच्यावरती एक अतिशय वाईट आणि समाजाला जी न शोभणारी अशी पोस्ट टाकलेली आहे। आपण पाहू शकता इथं, लांडी आणि भिमटी गोळा केलीत वाटतं असं त्यांनी आधी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली कमळाचं चिन्ह असं टाकलेलं आहे। तो भाजपला नितीन गायकवाड या माथे फिरून लांडी आणि भिमटी गोळा केलीत वाटतं असं जी पोस्ट टाकण्याची जे विषाद केलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही आज सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये म्हेत्रे साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि गुन्हा देखील हिंदू मुस्लिम आणि अॅट्रॉसिटी हे दोन्ही गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले पाहिजेत। भारत हा संविधानाला मानणारा देश आहे। संविधानावरती कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। कोणताही पक्ष किंवा व्यक्ती या ठिकाणी श्रेष्ठ नाही, हे वारंवार आम्ही संविधानाला मानणारे लोक सांगत असतो आणि या जातीवादी लोकांनी अशा पद्धतीनं समाजामध्ये मतभेद आणि मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी म्हेत्रे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, आज ते सुट्टीवरती आहेत, उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्वजण इथं या, आम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटी मॅडमशी चर्चा करून दाखल करतो, त्याच्यावरती दाखल करतो असा आम्हाला शब्द दिलेला आहे। अशा कायदेतज्ञ वकिलावर काय कारवाई झाली पाहिजे हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा।